नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद ठेवणार मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या गोलमेज परिषदेत निर्णय। कर निर्धारक संजय भोसले यांनी घरफाळ्याच्या 10 प्रकरणात महानगरपालिकेचं 3,18,00,000 रुपयांचं नुकसान केल्यानं त्यांचं निलंबन करा। नगरसेवक भूपाल शेटेंनी पुन्हा एकदा केली मागणी। जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रात दमदार पाऊस। राधानगरी तालुक्यातील 3ही धरणांमधून विसर्ग सुरू। पेन्शनरांच्या मागण्यांसाठी आज देशभरात निदर्शनं। कोल्हापुरात भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर काढला मोर्चा। आणि नृसिंहवाडीतील जुन्या नगारखान्याच्या जागेवरील यात्री निवासचं बांधकाम बेकायदेशीरच, सामाजिक कार्यकर्ते सागर धनवडेंचा दावा। गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही। तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया। प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया, कोरोनाला हरवूया। लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50। आता विषाची परीक्षा नको। कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार। नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। वळूया सविस्तर बातम्यांकडे। मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत आरक्षणाच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। परिषदेत विविध 15 ठरावांना मंजुरी देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झालाय। याच पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कोल्हापुरात मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं सुरेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यव्यापी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। आरक्षणाच्या लढाईत बलिदान दिलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत। मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षापासून फी परतावा शासनाकडून मिळावा। केंद्र सरकारनं आर्थिक दुर्बल घटकांना दिलेल्या 10% आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळावा। पोलीस भरतीला स्थगिती द्यावी असे ठराव या परिषदेत करण्यात आले। या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा विजयसिंह महाडिक यांनी दिला। राज्य शासनाने जर का निर्गमित आदेश काढले नाही तर मग आम्ही मागणी केलेली आहे की गृहमंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा आणि थोबाडफोड आंदोलन आम्ही चालू करणार। पण हे आंदोलन 10 तारखेपर्यंत चालू राहणार। या परिषदेत मराठा आरक्षणासह विविध 15 ठराव मांडून एकमतानं मंजूर करण्यात आले। राज्य मंत्रिमंडळानं मराठा समाजासाठी घेतलेल्या 9 निर्णयांसह आजच्या परिषदेतील 15 ठरावांवर 9 ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही करावी, अन्यथा 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्यात येईल असा निर्णय या परिषदेत घेण्यात आला। बरोबर शिवस्मारकाचं काम कधी चालू करणार आहे या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असतील, समन्वय समितीचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब असतील,
किंवा राज्य सरकारातले कुठलेही सचिव, उपसचिव किंवा चीफ सेक्रेटरी असतील यांनी आम्हाला मीटिंग न बोलवता त्यांनी स्वतःच 9 तारखेपर्यंत 9 ऑक्टोबरपर्यंत या सगळ्या घोषणा केलेल्या कशा आम्ही पूर्ण करू शकतोय आणि आमच्या मागण्या कशा पूर्ण करणार हे त्यांनी मुंबईत बसून डिक्लेअर करावं. जर आमच्या मनाला समाधान वाटलं तर आम्ही महाराष्ट्र बंदची घोषणा मागं घेऊ. जर समाधान वाटत नसेल आणि हे करणारच नसतील आणि नुसतीच घोषणा असेल तर या राज्यातला मराठा समाज 10 ऑक्टोबरला रस्त्यावर येईल. जीवनावश्यक वस्तू सोडून सगळा महाराष्ट्र बंद ठेवेल एवढं आज या गोलमेज परिषदेतून जाहीर होत आहे. या परिषदेत भरत पाटील, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सुजित चव्हाण, प्रसाद जाधव, वंदना मोरे, इतिहासतज्ञ नामदेवराव जाधव, छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांच्यासह राज्यातील विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी, महिला पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या परिषदेला छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघ, मराठा महासंग्राम संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजकुमार सूर्यवंशी, गनिमी कावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक नितीन जाधव, मराठा महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कित्ते यांच्यासह राज्यभरातील विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळा प्रकरणी कर निर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांनी 10 प्रकरणात 3,18,00,000 रुपयांचा घोटाळा करून महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान केलंय, असा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलाय. त्यांनी माहिती अधिकारात मिळालेले पुरावे सादर करत भोसलेंना तात्काळ निलंबित करावं, अन्यथा आयुक्तांसह संजय भोसले यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची तक्रार करू असा इशारा दिलाय. कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळा प्रकरण नगरसेवक भूपाल शेट्टी आणि करनिर्धारक संजय भोसले यांच्यामधील आरोप आणि प्रत्यारोपांमुळे चांगलंच गाजतंय. नगरसेवक भूपाल शेट्टी यांचे संजय भोसले यांच्यावर आरोपामागं आरोप सुरू आहेत. भोसलेंवर कारवाई व्हावी अशी मागणी ते सातत्यानं करतायत. तर करनिर्धारक संजय भोसले यांनी नगरसेवक शेटेंचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान आज पुन्हा नगरसेवक भूपाल शेटे यांनी घरफाळा घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीनं संजय भोसलेंवर ठपका ठेवला असून भोसले यांनी 3,18,01,291 रुपयांची महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा आरोप केलाय. तुम्ही देखील सांगितलेलं आहे, तुमचं आव्हान मी स्वीकारलेलं आहे. तुम्हाला आबरू नुकसानाचा दावा करता येत नाही तरी देखील तुम्ही करा. पण 5 कोटीवर आता 1 कोटीवर कसं काय खाली आलेला आहे? 8 प्रकरणामध्ये तुम्ही दोषी आहे हे चौकशी समितीच्या अहवालानं सांगितलेलं आहे. हे बघा, घ्या तुम्ही. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, धनंजय आंधळे आणि संजय सरनाईकाची सही आहे. यामध्ये तुम्ही स्वतः कबुली जबाब दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणताय की ही प्रकरण माझ्या कारकिर्दीत झालेली आहे. 14/8/2000 हा विषय आहे. हे तुमची सही आहे संजय भोसले. आणि जे बनावटगिरी करून तुम्ही जो मेन अहवाल केलेला आहे, ज्या अहवालाला मुख्य लेखा परिषद ऑडिटर यांची संमती नाही, ती तुमची सही आहे. हे तुम्ही मला आपलं माहिती अधिकारात दिलेला पेपर आहे. आणि यामध्ये तुम्ही संगणकी प्रणालीमध्ये बनावटगिरी केलेलं आहे, हे तुमचा आकडा स्वतः काढलेला आहे. आणि हे खोटं आहे असं मुख्य लेखा परिषदेनं सांगितलेलं आहे. माझी मागणी आयुक्तांच्याकडे एवढीच आहे, संजय भोसले हे तिलगीला लाजवतील अशा प्रकारचा घरफाळ्याचा घोटाळा यांनी सुरू केलेला आहे. आयुक्तांनी याच्यावर ताबडतोब कारवाई करावी, नाहीतर मी आयुक्तसह चौकशी समितीच्या सर्वांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. याची आज प्रशासनाने नोंद घ्यावी. उद्या महासभेमध्ये आयुक्तांनी जाहीर करावं की हे मला जे पेपर दिलेले आहेत, माहिती अधिकारात 2000 पेपर, हे खरे आहेत का खोटे आहेत. आणि संजय भोसलेला आयुक्तांनी आणि सन्मान्य महापौरांनी उद्या हजर राहून त्याचा महासभेमध्ये त्यांना उत्तर देण्यास सांगावं. आणि यंदाच्या पावसाळ्यात राधानगरी तालुक्यातील 3ही धरणं 100% भरली आहेत. काल मंगळवारी दिवसभर तसंच रात्री झालेल्या पावसानं राधानगरी तालुक्यातील 3ही धरणांमधून विसर्ग सुरू झालाय. राधानगरी धरणातून 4,256 क्युसेक्स, दूधगंगा धरणातून 5,000 क्युसेक्स तर तुळशी धरणातून 128 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 65 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. 1 जूनपासून धरणाच्या क्षेत्रात एकूण 4,413 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्यरात्री धरणाचे 3 आणि 6 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले. यामधून 2,856 क्युसेक्स तर वीजगृहासाठी 1,400 क्युसेक्स असा एकूण 4,256 क्युसेक्स पाण्याचा भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
काळंबावाडी इथल्या दूधगंगा धरणातून 5,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर कमी राहिल्यास विसर्ग कमी करणार असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलंय. धामोड इथल्या तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्रभरात 40 मिलीमीटर पाऊस झालाय. या धरणाच्या क्षेत्रात आत्तापर्यंत एकूण पाऊस 3,081 मिलीमीटर इतका झालाय. धरणातून 128 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज बुधवारी दिवसभर तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्यानं धरणांमधून सुरू असलेला विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. पीएमसी बँकेतील ठेवी परत करा अथवा बँकेचं विलिनीकरण करा अशी मागणी पीएमसी बँक बचाव कृती समितीनं केली आहे. या मागणीसाठी स्टेशन रोडवरील बँकेच्या शाखेसमोर समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. नियमबाह्य कर्ज दिल्याचा ठपका ठेवून रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले. या बँकेत कोल्हापूर जिल्ह्यातील ठेवीदारांचे 600 कोटी रुपये अडकून पडलेत. जिल्ह्यात पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, शिक्षण संस्था यांच्या ठेवी बँकेत असल्यानं सर्वच खातेदार तणावाखाली आहेत. त्यामुळे बँकेनं ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात या मागणीसाठी पीएमसी बँक बचाव कृती समितीनं स्टेशन रोडजवळील बँकेसमोर निदर्शनं केली. ठेवींचं संरक्षण व्हायचं असेल तर बँकेचं विलिनीकरण करा अशी मागणीही समितीनं यावेळी केली. 1 वर्षाच्या काळात जी आम्ही आंदोलनं केली महाराष्ट्रभर, 137 शाखा देशामध्ये आणि कोट्यावधी रुपयाच्या ठेवी भारतात आहेत. कोल्हापूरच्या 600 कोटीच्या ठेवी आणि फक्त 50 कोटीची कर्ज कोल्हापूर शहरामध्ये आहेत. या ठेवींचं संरक्षण व्हायचं असेल तर बँक पूर्वपदावर आली पाहिजे किंवा बँक विलीन झाली पाहिजे. त्या दोन्ही प्रस्ताव आमच्या संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारला, रिझर्व्ह बँकेला आपण दिलेले आहेत. त्याचा त्यांनी तातडीनं विचार करून कारवाई करावी असं मत आहे. आंदोलनात राजन डांगरे, उदय धारवाडे, संजय आवटे यांच्यासह ठेवीदार सहभागी झाले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडील विविध मागण्यांसाठी पीएफ पेन्शन संघटनांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या वतीनं आज देशभरात आंदोलनं करण्यात आली. या आंदोलनाचा भाग म्हणून पेन्शनरांनी कोल्हापुरातही भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर केलं. देशभरातील एकूण 64 लाख पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज देशभरात आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील पेन्शनरांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा कार्यालयाजवळ आला. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं प्रादेशिक आयुक्त MD पाटगावकर यांना निवेदन सादर करण्यात आलं. किमान 3,000 रुपये पेन्शन द्यावी, महागाई भत्ता मंजूर करावा, सर्वोच्च न्यायालय आणि केरळ उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधातील केंद्र सरकार आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयांकडून दाखल केलेल्या याचिका तात्काळ मागं घेऊन दोन्ही न्यायालयांच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, पेन्शनरांना प्रवास भाड्यात सूट मिळावी, रेशनवरील धान्य आणि वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात, कोविडच्या पार्श्वभूमीवर मदत म्हणून 5,000 रुपये किंवा 3 महिन्यांची पेन्शन यापैकी जी रक्कम जादा असेल ती रक्कम द्यावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी झालेल्या चर्चेत प्रादेशिक आयुक्त पाटगावकर यांनी या मागण्यांचं निवेदन विभागीय कार्यालयाकडे पाठवून त्याबाबत पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं. यावेळी पेन्शनर संघटनेचे अनंत कुलकर्णी, RD पाटील, गोपाळ पाटील, प्रकाश जाधव, सुनील पाटील आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील घुडेवाडी इथल्या अभिजित उर्फ सरदार विलास सरावणे यांचा सर्पदंशानं मृत्यू झाला. शेतात औषध फवारणी करत असताना त्यांना सर्पदंश झाला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अभिजित सरावणे हे सरस्वती शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनं राधानगरीसह घुडेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. कोरोनाच्या काळात कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून चांगलं काम होत असलं तरी अजूनही काही त्रुटी असल्याचं सांगत उत्तरेश्वर पेठ आणि शुक्रवार पेठ इथल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. आयुक्तांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेत त्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. कोरोना काळात मृत्यू झालेल्या 9 महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तात्काळ मदत करावी, महानगरपालिका क्षेत्रामधील नागरिकांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून द्यावं, दुधाळी, शिवाजी पेठ, कसबाबावडा पॅव्हेलियन, साने गुरुजी, फुलेवाडी या ठिकाणच्या महापालिका संचलित कोविड केअर सेंटरवर प्राधान्यानं शहरातील नागरिकांना उपचार मिळावेत, नवीन कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, स्वच्छता कर्मचारी यांच्या नेमणुका कराव्यात,
माझं कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणात आढळणाऱ्या संशयित रुग्णांची सक्तीने स्वॅब चाचणी करावी. सर्वे करणाऱ्या आशा वर्कर, महापालिका कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा साधनं पुरवावीत. शहरातील सर्व नागरिकांना विमा संरक्षण द्यावं. कोविड रुग्णांसाठी 24 तास टेलिमेडिसिन सुरू करावं. या मागण्यांचा या निवेदनात समावेश होता. या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं. यावेळी शिवसेनेचे किशोर घाटगे, सुरेश कदम, सुनील भांदिगरे, रियाज बागवान, राकेश पाटील, राकेश पवार आदी उपस्थित होते. पुढच्या बातम्या पाहूया छोट्याशा ब्रेकनंतर. पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया काही क्षणातच. पाहत रहा एस न्यूज. गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ, सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही. तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया. प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया. कोरोनाला हरवूया. लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50. आता विषाची परीक्षा नको. कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार. नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता एस न्यूज. भारतात कोरोना रुग्णांची आकडेवारीनं 56 लाखांचा टप्पा ओलांडलाय. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार 16 सप्टेंबरला देशात 97,859 कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसातील हा सर्वोच्च आकडा होता. मात्र त्यानंतर हा आकडा खाली येताना दिसतोय. वर्ल्डोमीटरच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या 7 दिवसात देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतीये. 16 सप्टेंबरपासून नेमकी ही आकडेवारी कशी कमी होत गेली आहे ते आपण पाहूयात. 16 सप्टेंबर या एकाच दिवशी भारतात कोरोनाचे 97,859 रुग्ण आढळले. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ होती. दुसऱ्या दिवशीच म्हणजेच 17 सप्टेंबरला 96,793 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 18 सप्टेंबरला ही संख्या 92,789 पर्यंत खाली आली. 19 सप्टेंबरला 92,755 तर 20 सप्टेंबरला 87,382 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यानंतर 21 सप्टेंबरला 74,493, 22 सप्टेंबरला 80,000 आणि 23 सप्टेंबरला 83,347 रुग्णांची नोंद झाली. 16 सप्टेंबरपासून विचार केला तर कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं कमी झाल्याचं वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीवरून दिसून येतंय. रुग्णांची संख्या कमी होण्याबरोबरच दुसरीकडे रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही वाढलंय. याबाबत भारतानं अमेरिकेलाही मागं टाकलंय. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार देशात 45,87,614 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होणं ही दिलासादायक बाब जरी असली तरी यामुळं बेजबाबदार राहणं धोक्याचं ठरू शकतं. कारण हा विषाणू केव्हा आणि कसं आक्रमण करेल हे सांगता येत नाही. त्यामुळं मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करणं आजही तितकंच महत्त्वाचं आहे.
कोरोना संकटाचा विचार करून चालू शैक्षणिक वर्षाची 50% फी शासनानं भरावी तर उर्वरित 50% फी माफ करावी, तसंच विनाअनुदानित शाळांचं मागील 5 वर्षांचं ऑडिट करून फी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अशा मागण्या भाजपच्या शिष्टमंडळानं केल्या आहेत. शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलं. कोरोनाच्या संकटामुळे समाजातील बहुतांश घटकांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झालाय. पालकांसमोर मुलांची शैक्षणिक फी भरण्याचं मोठं आव्हान आहे. काही शाळा अशा परिस्थितीत पालकांकडून सक्तीनं फी वसूल करतायत, असा आरोप भाजपनं केलाय. काही शाळा फी न भरलेल्या मुलांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याकडे भाजपच्या शिष्टमंडळानं शिक्षण उपसंचालकांचं लक्ष वेधलं. सध्याच्या आर्थिक संकटाचा विचार केला तर चालू शैक्षणिक वर्षाची 50% फी माफ करावी, तसंच 50% फी शासनानं भरावी, अशी मागणी करणारं निवेदन शिक्षण उपसंचालकांना भाजपच्या वतीनं देण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह अशोक देसाई, हेमंत आराध्ये, तुषार देसाई, विजय जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुणे आणि कोल्हापुरातील ऊर्जा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मेडिकल किट आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. व्हाईट आर्मी या सेवाभावी संस्थेकडून जैन बोर्डिंग इथं कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड केअर सेंटरला संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुणे आणि कोल्हापुरातील ऊर्जा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संकल्प आणि ऊर्जा फाउंडेशनच्या वतीनं स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य निर्भर हे मेडिकल किट आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. एकूण 27 कर्मचाऱ्यांना मेडिकल किट उपलब्ध करून देण्यात आलं. यावेळी संकल्पचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पांडुरंग कदम, डॉक्टर अपूर्वा अहिरराव, मुकुंद चोरडे, ऊर्जा फाउंडेशनचे यशवंत शितोळे, प्रणोती शितोळे, सुनील कांबळे, हिंदूराव सातपुते, गणपती कांबळे, रवी कांबळे, यशदीप भोसले आदी उपस्थित होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या MIDC पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संजित जगताप यांच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यासह विविध संस्था, ग्रामस्थांनी 4,21,000 रुपयांची मदत केली आहे. अप्पर पोलीस उपअधीक्षक तिरुपती काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मदत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. MIDC पोलीस ठाण्याकडील कॉन्स्टेबल संजित जगताप यांचा कोरोनामुळे 26 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांच्या मदतीसाठी शिरोली, गांधीनगर या पोलीस ठाण्यासह विविध संस्था, ग्रामस्थ आणि औद्योगिक कंपन्या पुढे आल्या. MIDC शिरोली पोलिसांनी 1,01,000, गांधीनगर पोलीस ठाण्याकडून 40,000 रुपये, मेनन कंपनी, सरोज कास्टिंग, यश मेटल यांच्यासह शिरोली, टोप आणि भुये ग्रामपंचायतीकडूनही कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संकलित झालेली 4,21,000 रुपयांची मदत जगताप कुटुंबियांना देण्यात आली. यावेळी करवीरचे DYSP प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, गांधीनगर पोलीस ठाण्याचे दीपक भांडवलकर, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना गेल्या 4 महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही. ही पेन्शन तात्काळ मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीनं शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तहसीलदारांनी संघटनेच्या मागण्यांबाबत 29 सप्टेंबरला बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. कष्टकरी शेतमजूर संघटनेचे सुरेश सासने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर शंखध्वनी करून विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळत नसल्याबद्दल प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सहभागी आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयासमोरच ठिय्या मारला. तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी या आंदोलनाची दखल घेत 29 सप्टेंबर रोजी प्रलंबित अर्जांच्या मंजुरीसाठी थकीत पेन्शन संदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक बोलवण्यात येईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. या आंदोलनात शोभा पांडारे, महावीर मगदूम, जिनपाल कोळी, अब्दुल कादर मुजावर, अल्लाउद्दीन नदाफ, श्रीमती बोरगावे यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर स्टोअर्स यांच्या अध्यक्षपदी मदन चोडणकर तर उपाध्यक्षपदी आकाराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी संचालकांना विश्वासात घेऊन जनता बाजारच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांनी काम पाहिलं. संस्थेला ऊर्जित अवस्था आणून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून सर्व संचालकांना विश्वासात घेऊन या संस्थेचा कारभार करणार असल्याची ग्वाही अध्यक्ष मदन चोडणकर आणि उपाध्यक्ष आकाराम पाटील यांनी दिली. यावेळी नानासाहेब उल्पे, ललिता माळी, विद्या माळी, अरुण साळुंखे, दीपक शिराळे, सचिन चव्हाण, शिवाजी घाटगे, उदय देसाई, सुहास बोंद्रे, रविकिरण चौगुले, तानाजी साजणीकर, निकिता पाटील, अरविंद खेडकर, व्यवस्थापक दीपक मिरजे, सचिव नथुराम भाकरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. जरगनगर इथल्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखी 3 वर्गखोल्यांची लवकरच उभारणी केली जाईल अशी ग्वाही महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिली. आज त्यांनी या शाळेची पाहणी करून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. जरगनगरमधील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेला आज महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापक उत्तम गुरव तसंच जिजाबाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव उपस्थित होते. श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेसाठी जादा वर्गखोल्यांची गरज लक्षात घेऊन आणखी 3 वर्गखोल्या बांधून देण्याचं नियोजन करण्यात आल्याचं महापौर निलोफर आजरेकर यांनी सांगितलं. 3 वर्गखोल्यांमध्ये 1 वर्गखोली महानगरपालिकेमार्फत तर 2 वर्गखोल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून उभारण्याबाबत निश्चितपणे कार्यवाही करू अशी ग्वाही त्यांनी दिली. या शाळेसाठी असलेल्या मैदानाचं सपाटीकरणाचं काम लोकसहभागातून हाती घेण्याबाबतही पुढाकार घेऊ असं आश्वासनही महापौरांनी दिलं. आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या 1 वर्गखोलीसाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचा आदेश अभियंत्यांना दिला. उर्वरित वर्गखोल्या उभारणीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. या ठिकाणी जिजाबाई गर्ल्स हायस्कूल स्थलांतरणाबाबतही प्राधान्यानं कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी नगरसेवक प्राध्यापक अशोक जाधव, नगरसेविका गीता गुरव, सामाजिक कार्यकर्ते अशोक पोवार, रमेश मोरे यांनी शाळेच्या विकासाबाबत विचार मांडले. यावेळी कनिष्ठ अभियंता नेर्लीकर, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. पुढच्या बातम्या पाहूया छोट्याशा ब्रेकनंतर, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया काही क्षणातच. पाहत रहा एस न्यूज. गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ, सोहळे, शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही. तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया. प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया. कोरोनाला हरवूया. लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50. आता विषाची परीक्षा नको. कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार. नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार. घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणारं, प्रत्येक बातमीला न्याय देणारं एस न्यूजचं 9चं बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्यासोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा
कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता एस न्यूज. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी या छोट्या गावातील कोरोनाबाधितांची संख्या 12वर गेली असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय. त्यामुळे गावात चिंतेचं वातावरण होतं. दरम्यान गावात लॉकडाऊन पाळण्यासह माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आल्यामुळे संसर्गाची वाढ रोखण्यात यश आलंय. चक्रेश्वरवाडी हे गाव डोंगराळ आणि कोरडवाहू क्षेत्र असलेलं, त्यामुळे इथल्या लोकांना रोजगारासाठी शहरांमध्ये जावं लागतं. कष्टाची कामं करावी लागत असल्यानं आपल्यापर्यंत कोरोना येणार नाही अशी भाबडी कल्पना इथल्या लोकांची होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गावातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला. बघता बघता बाधितांची संख्या 12वर गेली. 15 सप्टेंबरला एका 52 वर्षाच्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानं गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांनी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळून माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवली. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवकांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाची तपासणी करण्यात येते. या तपासणीत संशयित आढळणाऱ्या लोकांना राधानगरी कोविड केअर केंद्रात स्वॅब देण्यासाठी पाठवण्यात येतं. आत्तापर्यंतच्या 12 बाधितांपैकी 9 जणांना राधानगरी कोविड केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आलाय. ते सध्या घरी अलगीकरणात आहेत. दोघांवर उपचार घेत असलेल्या दोघं जण उपचार घेत असल्याचं आशा स्वयंसेविका रेश्मा नरके यांनी सांगितलं. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात जंतुनाशक फवारणी, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचं मोफत वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेत सरपंच प्रियांका नरके, आरोग्यसेवक ग्रामसेवक AB चौगले, सुभाष कुसाळे, अशोक कुसाळे, विजय चावरे, अनिल रणदिवे, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांचा सहभाग आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आज उदगाव इथल्या टोलनाक्यावर मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शिरोळ तालुक्याच्या विविध भागातून मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, नगरसेवक सर्जेराव पवार, नगरसेवक बजरंग खामकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. नगरसेवक सर्जेराव पवार यांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज बांधवांनी शासनाला कोणताही कर देऊ नये असं आवाहन केलं. आंदोलकांच्या वतीनं तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ आणि DYSP किशोर काळे यांना निवेदन देण्यात आलं. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष धनाजी देसाई, जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र अशोकराव माने, कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वैभव उगळे, सुनील ताडे, अजित पवार, अमर पाटील, शंकर नाळे यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे अंकली उदगाव मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. ते लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावेत यासाठी इचलकरंजी शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी शिरदवाडचं ग्रामदैवत हजरत मदरसाहब बाबा दर्ग्यात जाऊन गलेफ चढवला. मतदारसंघाबरोबरच राज्यभरातील लोकांना औषधोपचारांसाठी मदत करण्यासह शासनाच्या विविध पेन्शन योजनांचे लाभ मिळवून देणारे नामदार हसन मुश्रीफ लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावेत अशी प्रार्थना करत हिंदू मुस्लिम बांधवांनी गलेफ आणि फुलांची चादर चढवली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निहाल कलावंत, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे मुन्ना हारुगिरी यांच्यासह राहुल ज्वारे, आतिश पवार, मुबीन बागवान, अख्तर मुल्ला, अभिलाष पगडे, वसीम मुजावर, शाहरुख बारगीर, अभिजित पाटील, झाकीर हुसैन आदी उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकानं 7 वाजता बंद करण्याचा नियम असताना गडमुडशिंगी गावच्या हद्दीतील यश फुटवेअरवर कारवाईसाठी गेलेले ग्रामविकास अधिकारी आणि तलाठी यांना दमदाटी करण्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी दुकान मालक धर्मेश बटेजासह 5 जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनानं सायंकाळी 7 नंतर दुकानं बंद ठेवण्याचा आदेश दिलाय. मंगळवारी सायंकाळी गडमुडशिंगेचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाडवे हे या आदेशाची अंमलबजावणी होतीये की नाही याची पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना गडमुडशिंगी गावच्या हद्दीतील यश फुटवेअर हे दुकान रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असल्याचं आढळलं. यावरून तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी दुकानात दंडात्मक कारवाईसाठी गेले असताना दुकान मालक धर्मेश बटेजासह यश बटेजा, सोहन बटेजा आणि अन्य दोघांनी तुम्हाला कारवाईचा अधिकार कुणी दिला, आम्ही दंड भरणार नाही, तुमच्या नोकऱ्याच घालवतो अशा शब्दात तलाठी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दमदाटी केली.
या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी गाडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्मेश बटेजासह 5 जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. धार्मिक स्थळं खुली करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामध्येच कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर धार्मिक स्थळं बंद ठेवा अशी मागणी क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक संघानं केली आहे. या मागणीसाठी नाना पाटील नगर चौकात संघाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय. संसर्ग रोखण्यासाठी विविध ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याची गरज आहे. असं असताना आता धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी होतीये. भाजपनं काही दिवसांपूर्वी यासाठी घंटानाद आंदोलन सुद्धा केलं. मात्र आज देशभरात दरदिवशी 70,000हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत असताना धार्मिक स्थळं खुली करण्याला विरोध करत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं ही निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष गजानन विभूते, कॉम्रेड अनिल चव्हाण, चंद्रकांत बागडी, सदाशिव पुंडे, निवास नलवडे, शोभा विभूते, रेखा पोवार, गंगूबाई पाटील, चंद्रकांत पोर्लेकर, श्रीकांत कांबळे, विश्वास चव्हाण, राजू माळवी, गंगूबाई पाटील, संगीता खराडे, वासंती विभूते, रंजना खोत, मजिता तहसीलदार, सुरेखा आंबेकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. तामगाव इथल्या वेदांत टूल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कोविड सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आलंय. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दत्तात्रय देसाई यांनी आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केलं. वेदांत टूल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं व्यवसायाबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्याच्या कोरोना संकट काळात महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी संसर्गाचा धोका पत्करून काम करतायत. त्यांच्या सुरक्षेसाठी वेदांत टूल्स कंपनीनं पुढाकार घेतलाय. कंपनीच्या वतीनं आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे 6,000 N95 मास्क, 4,800 हातमोजे आणि 100 PPE किट प्रदान करण्यात आले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दत्तात्रय देसाई यांनी मदत आयुक्तांकडे सुपूर्द केली. यावेळी वेदांत टूल्सचे अन्य अधिकारी उपस्थित होते. करवीर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. गांधीनगर पोलीस ठाण्यासह संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. गांधीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमधील कोरोनाबाधितांची संख्या 850च्या पुढे गेली आहे. बाधितांच्या संख्येतील वाढ अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना या संदर्भातील मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. त्याचबरोबर उचगाव, गडमुळशिंगी, गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. मास्कचा वापर न करणं, सुरक्षित अंतर न पाळणं यासह प्रशासनाच्या निर्देशांचं पालन न करणारे व्यावसायिक तसंच नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पूर्व भागामध्ये आज कोरोना पॉझिटिव्हची संख्या 800 ते 850 रुग्णांची संख्या झालेली आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे की मास्क तपासणी, सोशल डिस्टन्सची तपासणी त्याची अंमलबजावणी करावी म्हणून आम्ही आज सहाय्यक पोलीस निरीक्षक गांधीनगर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. त्याबाबत आम्ही उंचगाव, गांधीनगर, वळिवडे, गडमुळशिंगी, चिंचवड ह्या संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांना पण निवेदन देणार आहे. आज संसर्ग समूह वाढण्याचा फार मोठा धोका आहे. 7 नंतर जी कोण व्यवसाय चालू ठेवतात त्यांच्यावर कारवाई करा. रस्त्यामध्ये बिन मास्कचं कोण जात असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. अशा कारवाई ज्यावेळी होत असतील त्यानंतर लोक सोशल डिस्टन्सिंग पाळतील आणि शासनाचे नियम पाळतील. फक्त आमचा एकच उद्देश आहे की हा संसर्ग समूह थांबला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जे काही शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करा याबाबतचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. उपतालुका प्रमुख पोपट दांगट, विक्रम चौगुले, युवासेना तालुका प्रमुख संतोष चौगुले, गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत, विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे, विभाग प्रमुख दीपक पोपटानी, विभाग प्रमुख बाबूराव पाटील, शाखा प्रमुख दीपक अंकल यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी बसवण्यासाठी सॅनिटायझर डिस्पेन्सर युनिट उपलब्ध करून दिलेत. गगनबावडा पंचायत समिती कार्यालयासह 3 ठिकाणी हे युनिट बसवण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वारंवार वापर करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी लोकांची वर्दळ असते अशा कार्यालयं तसंच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचा वापर लोकांना करता यावा यासाठी नामदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं सॅनिटायझर डिस्पेन्सर युनिट उपलब्ध करून देण्यात आली आहे. गगनबावडा पंचायत समिती कार्यालय, पोलीस ठाणे आणि जिल्हा बँकेची शाखा या ठिकाणी नुकतेच हे युनिट प्रदान करण्यात आले. सभापती संगीता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील आणि जिल्हा बँकेचे शाखाधिकारी LR सरनोबत यांच्याकडे हे युनिट देण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बयाजी शेळके यांच्यासह उदय पडवळ, सुरेश वरेकर, दादू पाटील, विलास गुरव, SK भोपळे, MA कांबळे, PP पाटील आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील चंदूर ग्रामपंचायतीनं थकीत घरफाळा वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. मात्र या मोहिमेवरून ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होतीये. कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद होते. सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसला. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी अजूनही पूर्ण क्षमतेनं व्यवसाय सुरू नाहीत. त्यामुळे सामान्यांची आर्थिक स्थिती अजूनही सावरलेली नाही. अशातच चंदूर ग्रामपंचायतीनं थकीत घरफाळा वसुलीची मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांचं नळ कनेक्शन बंद केले जात आहे. यातून ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचं अर्थचक्रच बिघडलंय. त्यातच अजून कोरोनाची स्थिती गंभीर असताना ग्रामपंचायतीनं राबवलेल्या या मोहिमेबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनं पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणी दान करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत दौलतनगरमधील घोडके परिवारानं व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते बाबूराव घोडके बेडकिहाळकर यांच्या स्मरणार्थ पंचगंगा स्मशानभूमीसाठी 11,000 शेणी दान केल्या. महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे या शेणी सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी उपजल अभियंता राजेंद्र हुजरे यांच्यासह अजय घोडके, नितीन घोडके, संतोष घोडके, संजय घोडके, शीतल प्रभावळकर, संजय मोरे, पप्पू घोटणे, फारुख मुल्ला, रवी कोतमिरे आदी उपस्थित होते. आम्ही कोल्हापुरी पोषणात भारी अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील पडळ इथं संयुक्त महापोषण आहार स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 3 ते 6 वर्षापर्यंतच्या बालकांनी उत्साहानं सहभाग घेतला. पडळमधील 5 अंगणवाड्यांना एकत्र करत बालकांसाठी पोषण फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलांनी फळं, भाज्या यांचं महत्त्व सांगणारी वेशभूषा करून सहभाग घेतला. पर्यवेक्षिका वैशाली सामंत यांनी हिरव्या भाज्यांमधील पोषक तत्वांबद्दल माहिती दिली. या निमित्तानं गरोदर माता, स्तनदा माता यांच्यामध्ये आहाराबद्दलची जनजागृती करण्यात आली. तसंच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसंदर्भातही जनजागृती करण्यात आली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका वैशाली सामंत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि माता पालक यांचं सहकार्य लाभलं. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची बदली झाल्यानंतर गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळ कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी पद रिक्त होतं. या पदावर आता किशोर पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर पवार हे मूळचे पुणे जिल्ह्यातील आहेत. यापूर्वी त्यांनी 2003 ते 2007 या काळात करवीरचे प्रांताधिकारी म्हणून काम पाहिलंय. येत्या 2 दिवसात ते कार्यभार स्वीकारणार आहेत. नृसिंहवाडीतील जुन्या नगारखान्याच्या जागेवर देवस्थान समितीकडून यात्री निवास उभारण्यात येणार आहे. दरम्यान हे काम बेकायदेशीर असल्याचा सामाजिक कार्यकर्ते सागर धनवडे यांचा आरोप निराधार असून हे काम कायदेशीर असल्याचा दावा देवस्थान समितीचे सदस्य राजेंद्र जाधव यांनी मंगळवारी केला होता. त्याला उत्तर देत सागर धनवडे यांनी हे काम बेकायदेशीरच असल्याचं म्हटलंय. या कामात देवस्थान समितीनं ग्रामपंचायतीच्या नियम आणि अटींचा भंग केल्यामुळं ग्रामपंचायत सदस्यांसह संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची तक्रार करणार असल्याचा इशारा धनवडे यांनी दिलाय. जुन्या नगरखान्याच्या जागेवर देवस्थान समितीकडून यात्री निवास उभा करण्याचं काम बेकायदेशीर असल्याचा सागर धनवडे यांचा आरोप निराधार असल्याचं सांगत या कामासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्याचं देवस्थान समितीचे सदस्य राजेंद्र जाधव यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत सांगितलं होतं. त्यांनी सागर धनवडे यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिला होता. दरम्यान आज सागर धनवडे यांनी देवस्थान समितीनं 2013 साली या बांधकामासाठी परवानगी घेतली होती. त्या परवानगीचा कालावधी वर्षभराचा असताना नव्यानं परवानगी घेण्यात आली नसल्याचं सांगत या विरोधातील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलंय.
आपल्याला कोणाचं काय देणं घेणं नाही. फक्त जे शाहू महाराजांच्या मालमत्तेचं नुकसान आणि ग्रामपंचायतीचं नुकसान होतं हे थांबवून आपण सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करावं ही माझी अपेक्षा आहे. कारण ह्याचे अध्यक्ष महेश जाधव हे माझे नेते व माझे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. खरं जे तुमचे सचिव, आमच्या येथील ग्रामसेवक व आमच्या येथील सरपंच, उपसरपंच व 3 सदस्य यांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे आणि ह्याचे परिणाम शासन मालमत्तेचं किंवा आमच्या ग्रामपंचायत मालमत्तेचं नुकसान होत आहे. त्यामुळे मी ह्या गोष्टीसाठी थांबणार नाही. मी माझं आंदोलन अजून तीव्र करणार आहे. कारण संपूर्ण गावाने मला पाठिंबा दिलेला आहे. सर्व राजकीय मंत्र्यांनी सुद्धा यात हस्तक्षेप करण्यासाठी तयारी दर्शवली आहे आत्ता. त्यामुळे मी आता हा माझा गंभीर इशारा समजावं. आज बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये 714 जणांची भर पडली आहे. या काळात 1038 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जिल्ह्यातील 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. नव्या 714 कोरोनाबाधितांसह जिल्ह्यातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 41,449 इतकी झाली आहे. नव्या बाधितांमध्ये सर्वाधिक 200 कोल्हापूर शहरातील आहेत. त्यापाठोपाठ 59 बाधित हातकणंगले तालुक्यातील असून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या क्षेत्रात 51 नवे कोरोनाबाधित आढळलेत. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये 1038 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यांच्यासह जिल्ह्यातील 30,272 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 1,322 इतकी झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुकटणकर यांचं आज निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. 90हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. हातकणंगले तालुक्यातील रुई या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुई इथल्या न्यू भारत नाट्य क्लबच्या माध्यमातून सरोज सुकटणकर यांना नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी 50हून अधिक व्यावसायिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. नर्तकी या त्यांच्या नाटकाचे 300हून अधिक प्रयोग झाले. वादळवेल या नाटकामधील त्यांची भूमिका विशेष गाजली. दे दणादण, एकटा जीव सदाशिव, अष्टविनायक, भुजंग, धूमधडाका अशा मराठी चित्रपटामधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल नाट्य तसंच चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होतीये. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद ठेवणार. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या गोलमेज परिषदेत निर्णय. कर निर्धारक संजय भोसले यांनी घरफाळ्याच्या 10 प्रकरणात महानगरपालिकेचं 3,18,00,000 रुपयांचं नुकसान केल्यानं त्यांचं निलंबन करा. नगरसेवक भूपाल शेटेंनी पुन्हा एकदा केली मागणी. जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रात दमदार पाऊस. राधानगरी तालुक्यातील 3ही धरणांमधून विसर्ग सुरू. पेन्शनरांच्या मागण्यांसाठी आज देशभरात निदर्शनं. कोल्हापुरात भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर काढला मोर्चा. आणि नृसिंहवाडीतील जुन्या नगारखान्याच्या जागेवरील यात्री निवासचं बांधकाम बेकायदेशीरच. सामाजिक कार्यकर्ते सागर धनवडेंचा दावा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.